प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ऑगस्ट क्रांती दिनी छत्रपती संभाजीनगरमध्ये काढण्यात आलेल्या विराट आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, कामगार इत्यादींच्या विविध मागण्या त्यांनी सरकारपुढे मांडल्या आहेत। ऐनवेळी एक दिवसापूर्वीच या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती। मात्र पोलिसांच्या आदेशाला न जुमानता आक्रमक आमदार कडू यांनी क्रांती चौक ते दिल्ली गेट येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले। आमदार कडू यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन राज्याच्या विविध भागातून 1 लाखाहून अधिक दिव्यांग, शेतकरी, कामगार इत्यादी लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक होत आमदार कडू यांनी सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतकरी कर्जमाफी तसेच 2 वर्षातील कर्जाचे व्याज आणि मुद्दलावर 50% सवलत मिळावी, स्वतंत्र कांदा निर्यातबंदी धोरण बनवावे, फलोत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज द्यावे, शेतमजुरांसाठी स्वतंत्र योजना सुरू करावी इत्यादी मागण्या केल्या आहेत। राज्यात स्वतंत्र दिव्यांग विभाग असतानाही दिव्यांगांना मिळणाऱ्या मासिक वेतनात वाढ करावी, त्यांच्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ सुरू करावे, प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र महामंडळ सुरू करावे, शहरी व ग्रामीण घरकुल योजनातील निधीत समानता आणावी, बेघरांना घरे द्यावीत, अर्धवेळ शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करावी, मुंबईतील राज्यपाल बंगल्याचा लिलाव करून तो पैसा योजनांसाठी वापरात आणावा, मुंबईतील पारशी व्यापाऱ्यांनी हडपलेली जमीन शासन जमा करावी इत्यादी 17 प्रकारच्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले। आमदार बच्चू कडू यांनी सरकारमध्येच असतानाही मोर्चाच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारला मोठा इशारा दिलाय। मोर्चात करण्यात आलेल्या मागण्या जर सरकारने तात्काळ मान्य करून त्याबाबत त्वरित शासन निर्णय काढला तर आगामी विधानसभा निवडणुकात स्वतंत्रपणे लढण्याबाबत आपण 2 पावले मागे होऊन महायुतीला पाठिंबा देऊ असे त्यांनी सांगितले आहे। सरकार जर या मागण्यांचा विचार करणार नसेल तर शेतकरी, दिव्यांग, शेतमजूर, कामगार इत्यादींना सोबत घेऊन निवडणुकांना सामोरे जाण्याबाबत आपण विचार करू असा इशाराही बच्चू कडू यांनी महायुतीला दिलाय।